श्री स्वामी समर्थ. तुम्ही जीवनाचा एवढा विचार करू नका. ज्याने आपल्याला जीवन दिले त्या परमेश्वराने आपल्याबद्दल काहीतरी विचार हा नक्कीच केला असेल. लोकांना भेटणे, कोणाकडून बोध घेणे, कोणाकडून ज्ञान घेणे हे सर्व आवश्यकपणे घडत नाही. देव म्हणतो, तू कोणाला तरी दुःख देऊन स्वतःच्या आनंदासाठी, भल्यासाठी माझ्याजवळ प्रार्थना करू नकोस. त्याऐवजी तू जर एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर तुझ्या दुःखाची चिंता करायची गरज नाही. जेव्हा दुःख आणि कटू शब्द हे दोन्ही गोष्टी तुम्हाला सहन करता यायला लागलं आहे असे वाटेल, तेव्हा समजून घ्या की तुम्हाला जीवन कसे जगायचे आहे हे समजलं आहे. कोण काय करतंय, कसं आणि का करतंय या सगळ्यापासून तुम्ही जितकं दूर राहाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. आयुष्यात जे काही घडते त्यामागे असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते घडत असते. त्यामुळे एकतर त्या घडणाऱ्या घटना आयुष्यात तुम्हाला काहीतरी बनवून जातात किंवा काहीतरी नक्कीच शिकवून जातात. जेव्हा कोणी आपल्याला दुखावते तेव्हा आपण गप्प बसणे चांगले असते, कारण त्यावेळी त्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही. त्यांना वेळही नक्कीच उत्तर देते. लोक तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरून सोडून देतात, मात्र आपला भगवंत देव आपल्या छोट्या प्रार्थनेलाही आपल्याला धरतो, आधार देतो. आपल्या कर्माची भीती बाळगा, देवाची नाही. कारण एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. वासराला 100 गायींमध्ये जशी आपली आई सापडते त्याचप्रमाणे आज नाही तर उद्या कर्माला त्याचा कर्ता सापडतो. त्यामुळे हे एक न बदलणारे सत्य आहे. जर तुमचा हेतू स्पष्ट असेल आणि तुमचे ध्येय बरोबर असेल तर नक्कीच देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करतो. तुम्ही आयुष्यात जितके शांत राहाल तितके तुम्ही स्वतःला अधिक बलवान समजाल, कारण लोखंड थंड झाल्यावर मजबूत होते. आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे आज सुधारणा करा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा. ज्या जीवनात उत्साह, ध्येय आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नाही म्हणत, तर जीवन कसे तरी जगत आहोत असे म्हणतात. कधी कधी तुम्ही काही चूक न करता लोकांसमोर वाईट बनता, कारण लोकांना तेच हवे असते. माणसाच्या हृदयात खरी माणुसकी राहावी म्हणून तुम्ही असे करू नका. मी हसून सुद्धा पाहिलं आणि रडून सुद्धा पाहिलं, कोणीतरी भेटल्यावर, कोणीतरी हरवल्यावर पाहिलंय. या सर्वांमुळे मला याची जाणीव झाली आहे की जीवन तोच जगू शकतो जो एकटा जगायला शिकला आहे. आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जातं, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये ते आपल्याला थोडं रडवतं, थोडं हसवतं. म्हणून स्वतःपेक्षा कोणावर जास्त विश्वास ठेवू नका, कारण तुमची स्वतःची सावली सुद्धा तुम्हाला अंधारात सोडून जाते. जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर तुम्ही ती वेळ त्याला नक्कीच द्या. तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल, सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील. कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो, एकमेकांच्या डोळ्यात पाणी नाही. आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवून जाते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख दुःख येतच असतं. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लवकरच भेटू माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.